तर TET पेपर 2 सामाजिक शास्त्रे या विषयाची सेट ए आहे माझ्याकडे आणि सर्वच सेटमध्ये सारखेच प्रश्न असतात, परंतु त्याचे क्रमांक बदललेले असतात. तर आपण 91 नंबरचा प्रश्न काय आहे, जोड्या जुळवा. तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 92 नंबरचा प्रश्न आहे, अवंती माळवा मध्य प्रदेश आणि अशमक याचे योग्य पर्याय येणार पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी टिंबटिंब महत्त्व सांगितले. तर कशाचे महत्त्व सांगितले, कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. प्रश्न क्रमांक 94 आहे, शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले, हे कोणत्या गुणाचे उदाहरण आहे. तर योग्य पर्याय येणार पर्याय क्रमांक 1 रयतेची काळजी. 96 नंबरचा प्रश्न आहे, मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो. समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते. ती ईश्वरदत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते. हा सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 रुसो यांनी मांडला. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत, कारण याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 तिन्ही विधाने योग्य. सर्व विधाने योग्य आहेत. पुढील प्रश्न, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी टिंबटिंब येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई येथे. 99 नंबरचा प्रश्न आहे, अहमदनगर जवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली. तर ती झाली मुघल आणि मराठे यांच्यामध्ये. 100 नंबरचा प्रश्न आहे, रसरत्नाकर रसायने आणि धातू. तर पंचसिद्धांतिका बरोबर काय येईल, खगोलशास्त्र. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. 101 नंबरचा प्रश्न, जोड्या जुळवा. तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. 102 नंबरचा प्रश्न आहे, अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून टिंबटिंब यांना प्रसिद्धी मिळाली. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 हारून अल रशीद. प्रश्न क्रमांक 103, गटात न बसणारा शब्द ओळखा आणि त्याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 मॅकियाव्हेली. प्रश्न क्रमांक 104, जपानमधील उद्योग समूहांना टिंबटिंब म्हणतात आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 झेबेत्सू. प्रश्न क्रमांक 105, माऊ माऊ चळवळ टिंबटिंब येथे झाली. तर ती झाली केनिया येथे. 106 नंबरचा प्रश्न आहे, याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला. तर या प्रश्नाच्या उत्तराबाबत मी स्वतः शुअर नाही आहे. सो तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढील प्रश्न 107 नंबरचा प्रश्न आहे, विक्रमांक देव रचित मिताक्षर पंपरामायण मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले. तर ते झाले चालुक्य घराण्याच्या काळात. प्रश्न क्रमांक 108, व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक टिंबटिंब यांनी सुरू केले. दादाभाई नौरोजी. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. 109 नंबरचा प्रश्न आहे, विजयभूमी लाल बहादूर शास्त्री. तर वीरभूमी राजीव गांधी. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. 110 नंबरचा प्रश्न आहे, गुजरातमधील विजय प्रीत्यर्थ अकबराने टिंबटिंब यांचे बांधकाम केले. तर बुलंद दरवाजा. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. 111 नंबरचा प्रश्न,
छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार होतो. याचे उदाहरण आहे अमेरिका. आणि राज्याचे विभाजन तयार होतात. याचे उदाहरण येईल पर्याय क्रमांक 3 बांगलादेश. प्रश्न क्रमांक 112. अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी टिंबटिंब नमूद केले नव्हते. अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी टिंबटिंब नमूद केले नव्हते. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 जबाबदाऱ्या. प्रश्न क्रमांक 113. जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो. यास काय म्हणतात? तर जनपृच्छा असं म्हणतात. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 114. बहुजन समाज पक्ष टिंबटिंब यांनी स्थापन केला. तर तो केला कांशीराम यांनी. प्रश्न क्रमांक 115. संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशात टिंबटिंब हे लोकशाहीचे तत्त्व पूर्णपणे पाळले जात नाही. आणि याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 लोकप्रतिनिधींना निर्णयाचा अधिकार. प्रश्न क्रमांक 116. आपला देश प्रजासत्ताक आहे कारण. याचे योग्य पर्याय येईल पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात. प्रश्न क्रमांक 117. समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात. यास टिंबटिंब म्हणतात. तर यास काय म्हणतात? तर यास संघटना स्वातंत्र्य असं म्हणतात. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 118 नंबरचा प्रश्न. राज्यसभेचे कामकाज टिंबटिंब यांच्या नियंत्रणाखाली चालते. तर ते चालते सभापती यांच्या नियंत्रणाखाली. प्रश्न क्रमांक 119. भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये टिंबटिंबविषयी मार्गदर्शन आहे. तर ते आहे परराष्ट्र धोरण. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 120. महाराष्ट्रात सध्या टिंबटिंब जिल्हा परिषदा आहेत. तर किती आहेत? 34 जिल्हा परिषदा आहेत. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. 121 नंबरचा प्रश्न. टिंबटिंब जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. तर ती आहे विषुववृत्ताजवळ. 122 नंबरचा प्रश्न. पृथ्वी पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर कोणता? तपांबर. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 123. आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? तर तो आहे शुक्र. प्रश्न क्रमांक 124. युरोप आणि आफ्रिका या खंडांच्या दरम्यान असणारा समुद्र कोणता आहे? भूमध्य समुद्र. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 125. प्राध्यापक शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायात समाविष्ट होणार? कोणत्या व्यवसायात? तर तो होणार चतुर्थक व्यवसाय. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. 126 नंबरचा प्रश्न आहे. अंदमान समुद्र, जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव सांगा. तर ते आहे मलाक्का सामुद्रधुनी. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 127. भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण टिंबटिंब येथून सोडला. तर तो सोडला श्रीहरिकोटा येथून. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 128. नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार हा तीव्र असतो. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. 29 नंबरचा प्रश्न आहे. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने टिंबटिंब व टिंबटिंब खनिजे आढळतात. तर ती आढळतात लोह आणि निकेल. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 130. खालील पर्वतापैकी गट पर्वत कोणता? तर तो आहे हिमालय पर्वत. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 131 भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? रिश्टर. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. रिश्टर हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 32 टिंबटिंब हा रूपांतरित खडक आहे, तर तो आहे संगमरवर. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 133 आहे भारतातील राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य टिंबटिंब. तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 राजस्थान. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर टिंबटिंब, तर ते आहे गुरु शिखर. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 135 भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण अंदमान द्वीपसमूहापैकी टिंबटिंब आहे, तर ते आहे बॅरन बेट. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 136 कर्नाटकातील शरावती नदीवरील धबधबा. कोणता धबधबा आहे शरावती नदीवर? तर तो आहे जोग धबधबा. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 137 भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? उलर सरोवर. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 138 केरळ कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना टिंबटिंब म्हणतात, तर काय म्हणतात? आम्रसरी. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 39 उडीसा राज्यात संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात. प्रश्न क्रमांक 140 पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात? कोरडवाहू किंवा जिरायती शेती. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 141 भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक टिंबटिंब उत्पादनात लागतो, तर तो लागतो रेशीम उत्पादनात. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 रेशीम उत्पादनात. प्रश्न क्रमांक 142 भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना टिंबटिंब राज्यात कुल्टी येथे सुरू झाला, तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 143 पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता टिंबटिंब होय, तर ती आहे मरियाना गर्ता. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 144 टिंबटिंब वृक्ष विषुवतीय वनात आढळतो, तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 महोगनी वृक्ष. प्रश्न क्रमांक 145 जपानमधील जागृत ज्वालामुखी कोणती आहे? कोणती आहे? फुजियामा. प्रश्न क्रमांक 145 जपानमधील जागृत ज्वालामुखी कोणती आहे? फुजियामा. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 146 शेती कारखानदारी वाहतूक व नागरीकरण हे टिंबटिंब घटक आहेत, तर ते आहेत आर्थिक घटक. प्रश्न क्रमांक 147 व्हॅटिकन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे? तर व्हॅटिकन सिटीमध्ये 100% लोकसंख्या ही स्थलांतरित आहे. प्रश्न क्रमांक 148 सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात टिंबटिंब हा केंद्रबिंदू असतो, तर कोण असतो? मानव. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 149 पनामा कालव्यास टिंबटिंबचे प्रवेशद्वार असे म्हणतात, तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 अटलांटिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात. एकशे 150 नंबरचा प्रश्न आहे आकृतीतील उपकरणामधून निर्द्रव वायुदाबमापकाचा योग्य पर्याय निवडा, तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. तर काही प्रश्नांबाबत तुम्हाला शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा.